नमस्कार मैत्रिणींनो, आरीवर्क बाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत शुगर बीट्सचे लोडिंग, जे आपल्या ब्लाऊजच्या गळ्याच्या बॉर्डरला किंवा हाताला बॉर्डरला असते ती शुगर बीट्सची लोडिंग। चला तर मग आपण साहित्य बघूया। हे आहे शुगर बीट्स आणि मी ही घेतलेली आहे तुलिप ब्रँडची 23 नंबरची सुई आणि हा मशीनचा दोरा आहे, कॉटनचा दोरा। चला मग आपण या भागाला सुरुवात करूया। आधी आपण मार्किंग करून घेणार आहोत। ही अशी आणि त्यानंतर मी कॉटनचा दोरा घेतलेला आहे आणि त्याला गाठ मारून घेतली आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे आपण दोरा कसा पकडणार, अंगठा आणि मधले बोट याच्यामध्ये गाठ धरायची आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटावरून दोरा धरून जिथे गाठ पकडली आहे तिथे हा दोरा पकडायचा। असंच दोरा पकडायचा आणि मी आता दोरा वरती काढून घेते। वरती काढल्यानंतर आधी आपल्याला वरती एक स्टिच द्यायचा आणि मग शुगर बीट्स आपल्याला आधी काय करायचं, या लाईनवरती सगळे शुगर बीट्स फिक्स करून घ्यायचे। आधी आपल्याला एका लाईनमध्ये शुगर बीट्स फिक्स करायचे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती लोडिंग करणार। आपल्याला नेहमी शुगर बीट्स फिक्स करताना हे दोन शुगर बीट्स फिक्स करायचे, ज्यामुळे शुगर बीट्समध्ये अंतर राहत नाही आणि ते लूज पडत नाही। आता मी काय केलं, हे शुगर बीट्स असे पाठीमागच्या बाजूला ढकलले, म्हणजे या शुगर बीट्समध्ये अंतर राहत नाही, ते व्यवस्थित एक लाईनमध्ये सरळ फिक्स होतात। आणि लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस आपल्याला दोन शुगर बीट्स फिक्स करायचे आहे। आता अशीच आपल्याला हे पुढं कंटिन्यू करायचे आहे। अशी आपल्याला लाईन बनवून घ्यायची आधी शुगर बीट्सचे। मी आता हे शुगर बीट्स लाईनमध्ये कंटिन्यू करते। आता ही आपली शुगर बीट्सची लाईन झालेली आहे। मी आता इथे शेवटची गाठ मारून घेते। आता ही आपली शुगर बीट्सची लाईन झालेली आहे आणि मी इथे शेवटची गाठ घेतली आहे। आता आपण कसं लोडिंग करणार हे बघणार आहोत। आता आपल्याला इथून दोरावरती काढायचा आहे, एकदम शुगर बीट्सच्या शेजारी। आता आपण इथून दोरावरती काढतोय, हा शुगर बीट्सच्या एकदम शेजारी, आणि आपण अजून एक तिथं स्टिच देणार आहोत। असं, आणि आपल्याला शुगर बीट्स घ्यायचे आहे 5 आणि ते आपल्याला या लाईनवरून, या शुगर बीट्सच्या लाईनवरून या बाजूनी इकडे
पलीकडच्या बाजूला या बाजूला फिक्स करायचे आहे. आणि फिक्स करताना क्रॉसमध्ये फिक्स करायचे आपल्याला. असे सरळ नाही फिक्स करायचे, असे आपल्याला थोडेसे असे क्रॉसमध्ये फिक्स करायचे. आणि नेहमी खालचा दोरा हा घट्ट आणि वरचा पण दोरा घट्ट ठेवायचा, ज्यामुळे आपले शुगर बीट्स हे ढिल्ले पडत नाही. आता मी हे फिक्स करून घेते या बाजूला. आणि आपल्याला अजून एक टाकड घ्यायचा. शुगर बीट्स न टाकता. आता हा दोरा आपल्याला परत या पलीकडच्या बाजूला न्यायचा, जिथून आपण पहिले फिक्स केले होते त्या बाजूला आपल्याला घेऊन जायचा आणि इथे टाका घ्यायचा. तिथे आपल्याला 2 टाके घ्यायचे बिना शुगर बीट्स टाकता. आणि आता मी परत शुगर बीट्स घेणार आहे 5. हे 5 शुगर बीट्स घेतले. आणि आता परत तिकडच्या बाजूनी या साईडला परत इथे स्टिच करणार. आपल्याला हे शुगर बीट्स असे ढकलून घ्यायचे, म्हणजे सुईच्या साहाय्याने असे पाठीमागं ढकलायचे, जेणेकरून या शुगर बीट्समध्ये अंतर राहत नाही. आणि नेहमी खालचा वरचा दोरा हा घट्ट ठेवा, म्हणजे ते शुगर बीट्स घट्ट येतात, सैल पडत नाही. आता मी इथे परत 2 स्टिच घेतले आहे. आणि परत हा दोरा या बाजूला नेणार बिना शुगर बीट्स टाकता. परत इथे एक स्टिच आणि परत अजून एक स्टिच. आता परत 5 शुगर बीट्स घेणार. हे 5 शुगर बीट्स घेतले आणि परत या बाजूला स्टिच करणार. आता परत हा दोरा या बाजूला न्यायचा. इथं 2 स्टिच आणि परत 5 शुगर बीट्स टाकून परत या बाजूला स्टिच करायचं. आता मी हे कंटिन्यू करून घेते सगळं. मैत्रिणींनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण की मी याच्यामध्ये अशी टिप्स दिलेली आहे की जर आपलं वर्क करता करता मधूनच धागा तुटला तर त्याला काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण नीट बघा.
आता मैत्रिणींनो, हे बघा माझा धागा हा तुटलेला आहे वर्क करता करता. तर वर्क करता करता तुमचाही धागा तुटला तर तो कसा फिक्स करायचा, तर हे बघा. आता मी हे थोडेसे मणी काढून घेणार इथले. मी हे इथले मणी काढून घेतलेले आहे आणि हा थोडासा धागा लांब ठेवला आहे. तर मी काय करणार, हा जो धागा आहे हा परत आपला दुसरा, त्याला एक गाठ मारली आणि परत सेम तशीच प्रोसेस मी गाठ मारून जिथून आपला धागा तुटलेला आहे इथून हा वरती काढणार. हा धागा मी वरती काढलेला आहे आणि हा जो तुटलेला धागा आहे तो धागा आणि जो वरती काढलेला धागा आहे त्याची मी गाठ मारणार. त्याची आपण आता इथे गाठ मारून घेऊया. आता मी इथे याची गाठ मारून घेतली आणि जो हा उरलेला धागा आहे तो मी कट करून घेणार. आणि परत आपल्याला सेम तशीच प्रोसेस इथून खालून हा धागा वरती काढला. हे झाले आपले परत इथं फिक्स करून झाले. हे असं करायचं. आपला धागा तुटलेला असेल तर हे मणी काढून घ्यायचे, हा दोरा वरती काढायचा आणि नवीन परत दोरा गाठ मारून परत असेच आपण पहिला धागा जसा वरती काढतो तसा आपण धागा वरती काढून घ्यायचा. आता इथं शेवटची गाठ मारून घेणार. हे झालं आपले शुगर बीट्सचे लोडिंग. हे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या गळ्याला आणि हाताच्या बॉर्डरला दोन्हीकडं करू शकता. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ अजून बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. थँक्यू.